तर खूप दिवसानंतर व्हिडिओ केला पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। भात ठेवला इथे मनी प्लांट लावले कोपऱ्यामध्ये आणि याच्यामध्ये काय सांगते, याच्यामध्ये मोड आलेली मटकी काल ठेवले होते। मोड आणायला सगळं पाणी पूर्ण हे करून झाकण लावून ठेवलं होतं ह्याच्यामध्ये आणि अर्धा किलो मटकी घातली डायरेक्ट। रोज रोज मोड काढत बनण्यापेक्षा थोडं थोडं जेव्हा वाटेल तेव्हा मस्त। आणि त्या दिवशी बनवलेला मस्तपैकी लसूण आणि ते घेतलं मी पपई खायला आणि मस्त येलो ही चादर मस्त वाटतात ना फ्लावर असे। तर चला पलटी करूया। आणि खूप दिवस झाले माझी तब्येत पण ठीक नाही आणि सगळं रुटीनमध्ये सगळे म्हणजे माझे खाण्याचं रुटीन आहे त्याच्यामध्ये सगळं बदल केलं आहे आता। कारण जर तब्येत खराब नसेल ना तर बोलतात ना पूर्ण म्हणजे दिवसाची म्हणजे जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत पूर्ण वाट लागून जाते। आणि पहिलं असं वाटतं पहिलं कसं आपलं आणि मला कसं थोड्या टायमाने कशी खायची सवय आहे ना, म्हणजे तोंड हालतच पाहिजे असं काय ना काय ते सगळ्याला पाहिजे असं आहे। तर ते भारी पडलं मला। आणि मेन म्हणजे त्या दिवशी माझ्याकडनं चूक झाली ती, म्हणजे मला ती सवयच नाही अशी। आणि पहिलं मटकीचं सांगते, मटकी कशी बनवली होती ते, त्याच्यानंतर आपण टू बी कंटिन्यू करूया। अशी म्हणजे बेकार अवस्था का झाली माझी आजारी पडण्याचे इतपत। तर मटकी सांगते, मटकी अशी तवा म्हणजे भाकरी झाल्याच्या नंतर तव्यामध्ये कांदा 2 कांदे बारीक चिरून त्याच्यामध्ये लसूण सोललेलं लसूण मस्तपैकी ठेचून घेतलेली मिरची आणि त्याच्यानंतर गरम मसाला पावडर आणि हळद पावडर, थोडीशी किंचित अशी मिरची पावडर आणि बस। त्याच्यानंतर मटकी टाकून मस्तपैकी अशी फ्राय करून मस्त छान लागते भाकरीबरोबर। तर मिस्टरांना खूप आवडली होती। मग त्याच्यानंतर लगेच मटकी अर्धा किलो टाकली भिजायला। त्याच्यानंतर 4-5 तास भिजून झाल्याच्यानंतर मोड काढायला ठेवले कुकरमध्येच आणि म्हटलं की चला आता होऊन जाईल। आणि आता रुटीनचं सांगते, त्या दिवशी दुकानात गेले होते, दुकानातनं घरी आले आणि डायरेक्ट आईस्क्रीम खाल्ली पहिली। त्याच्यानंतर पिक्चर लावला होता मिस्टरांनी आतमध्ये, संध्याकाळची गोष्ट सांगते। आणि पिक्चर आतला लाईट काय बंदच होता आणि सीताफळ म्हणजे मला खूप आवडतात। तर फर्स्ट टाईम असं झालं की मी कोणतीही गोष्ट धुतल्याशिवाय अशी खात नाही। आणि कोणतीही गोष्ट असू दे आपण छोट्या गोष्टी बघा कशी काळजी घेऊन धुवून घेतो। असं थोडंसं त्या दिवशी दुर्लक्ष बोलतात ना, जी गोष्ट व्हायची आहे ते होतेच, त्या म्हणजे होतेच। आपण मार हलवण्यापासून कोणत्याही गोष्टी बोलतो ना आपण, तर प्रत्येक गोष्टी ठरलेल्याच असतात। आपण किती बोललो तरी म्हणजे जेवढं आहे ते होणारच। त्या दिवशी ते सीताफळ काय धुवून घेतले नव्हते मी आणि तसेच सीताफळ कसे फवारणी वगैरे केलेली असते ना, आणि तेच इन्फेक्शन झालं मला आणि 4 दिवस मी आजारी होते अशी। आणि डेंजर अवस्था झाली होती माझी तेव्हा। म्हणजे आत्ता चालूच आहे असं, म्हणजे आत्ता मला थोडं अशक्तपणा आहे पण थोडं बरं वाटतंय। पण तिथपासून बोलतात ना ती एक चूक झालीच, पण तिथपासून म्हणजे स्वतःच्या एक म्हणजे दुधाचा चहा बंद केला, घेते पण दुकानात घेते, 1 टाईम घेते, बाकी घरात दूधच बंद केलेलं आहे, दूध आणतच नाही आता, दुधाचा चहा बंद केलेला आहे। आता बघूया कितपर्यंत पत्ते पाळले जातात ते। आणि सकाळचं फळं खाते, आता पपई खाते बघा, पपईच घेतला होता मी आता। तर म्हटलं की व्हिडिओ करावा, म्हणजे जास्त पपई पण जास्त हानिकारच आहे, म्हणजे जसं आवडेल जे फळ तसं मी आपलं खाते। असं म्हणतात की रोज एक फळ एक खाल्लंच पाहिजे। आणि आपल्याला म्हणजे परवडण्यासारखं आहे बघा, ज्याच्या प्रत्येकाला रोजच्या रोज असं फळं परवडतील असं नाही, पण परवडण्यातलं फळ म्हणजे कोणतं तर केळी। अर्धा डझन केळी नेलीत घरी तरी मस्त, एक फळ प्रत्येकाला एक केळ आलं ते झालं, प्रत्येकाच्या पोटामध्ये एक फळ जातंच। आणि त्याच्यानंतर फळं खाऊन झालं की दुपारचं माझं फिक्स आहे अर्धा लिटर ताक मी पिते। जेवण म्हणजे भाकरी खाते पण कमीच असं, पण जास्त करून फळ आणि ताक आणि पाणी याच्यावर जास्त हे सांगितलेलं डॉक्टरने। तर ते पत्ते पाहिजे। दही ताक म्हणजे माझं फेवरेटच आहे पहिल्यापासून, रोज ते मला लागतंच, पहिल्यापासूनच पाहिजे मला। उन्हाळा असो, हिवाळा असो, नाहीतर पावसाळा असो, तिन्ही ऋतू असलं तरी मला सकाळचं दही नाहीतर ताक लागतंच, मला आवडतं खूप। आणि छोट्या मुलाला पण माझ्या आवडतं।
तर असं झालं, एक इन्फेक्शन झालं त्याचं मला. म्हणजे छोटी म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे नशिबात हे होतं असं ते पण करून चालणार नाही, कारण काय काय वेळी आपल्या पण चुका असतात. जशी ही आता माझी चूक झाली. बोलतो ना आपण की धुवून घ्यायला पाहिजे होतं, पण ते घेतलं नाही. प्रत्येक वेळी देवावर टाकून नाही जमत, आपल्या पण चुका असतात. आपण बोलतो ना, समोर काटा बघितला त्याच्यावर पाय दिला आणि चूक आपलीच असते, असं असतं. आणि काल उपवास पकडला होता, उपवास पण आहेत आणि गुरु. तर बस करते आता ते माझं आहे ते रुटीन. आपलं कामं काय आपण सगळे नेहमी सारखेच करतो. माझ्याबरोबर म्हणजे माझ्या बाबतीत जे घडलं ते आपण बोलतो ना, छोट्या छोट्या गोष्टी पण किती चुका आपल्याला मागात पडतात. तसंच इन्फेक्शन असं झालं ना की बेकारच अवस्था झाली. एवढं डेंजर अवस्था झाली होती, म्हणजे मी उठत पण नव्हते, एवढी बेकार अवस्था झाली. त्याच्यामुळे जे आपली काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे असं आहे. आणि आपलं पोट चांगलं असेल तर पूर्ण शरीर चांगलं. आणि पोट जर म्हणजे बिघडलेलं असेल ना, तर माणसाच्या चेहऱ्यावर हसू पण येत नाही, एवढी बेकार अवस्था होते पोट बिघडलेलं असेल तर. कारण पोटावरच अवलंबून आहे ना आपलं शरीर, एकदम चेहरा, हास्य वगैरे. असो, आता मी पपई एन्जॉय करते मस्तपैकी आणि स्वयंपाकाला लागते. आणि बस भेटूया आता, बघूया, ट्राय तर करेनच. रोज एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, पण नाही टाईमच, म्हणजे टाईम मॅनेज होत नाही त्याच्यासाठी. आणि ओके, चला बाय बाय. साई, माझं आळूवडी पण बनवायचे, पण बघूया. एवढ्या भाज्या महाग झाल्यात ना आता उपवासाच्या दिवसात, खूप महाग. 20 रुपयाची भाजी. मला लाल माठ खायची इच्छा झाली होती, लाल माठाची भाजी विचारली 50 रुपये, चवळीची भाजी 25 रुपये. एवढे महाग झालेत आता. असो, चला. पण खायचं तर जीव मारायचा नाही, खायचं तर खायचं आहे, बरोबर. मला लाईट घालव. चला बाय बाय.